महाकुंभ मेळ्यात नवनवीन व्यवसाय उभे राहत असून काही जण मोबाईल चार्जिंगचा व्यवसाय करत आहे तर काही कडुलिंबाच्या काड्या विकून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे। मात्र एका व्यक्तीने सुरू केलेला अनोखा व्यवसाय चर्चेचा विषय ठरत आहे। डिजिटल दर्शन आणि डिजिटल पूजेबद्दल आपण ऐकले असेल, पण आता डिजिटल स्नानाची संकल्पना समोर आली आहे। प्रयागराजमधील दीपक गोयल यांनी डिजिटल स्नान नावाचा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे। जे भाविक प्रत्यक्ष महाकुंभात येऊ शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी विशेष सेवा सुरू केली आहे। या सेवेसाठी भाविकांना त्यांचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवावे लागतात। त्या छायाचित्रांची प्रिंट काढून ती संगमाच्या पाण्यात डुबवली जाते आणि त्या प्रक्रियेचा व्हिडिओ तयार करून ग्राहकांना पाठवला जातो। या सेवेसाठी ₹1100 शुल्क आकारले जाते। या अनोख्या व्यवसायाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असून युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत। काहींनी याला अंधश्रद्धा म्हटले आहे तर काहींनी नवीन व्यावसायिक कल्पना म्हणून त्याचे कौतुक केले आहे। काहींना हा व्यवसाय सनातन धर्माच्या तत्वांना धरून नसल्याचे म्हटले आहे तर इतरांनी व्यवसाय कसाही सुरू करता येतो अशी प्रतिक्रिया दिली आहे। महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 रोजी सुरू झाला असून तो महाशिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारीला संपणार आहे। या काळात प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहे आणि त्यामुळे अशा नव्या संकल्पनांना विशेष मागणी मिळत आहे। या अनोख्या डिजिटल स्नानाच्या संकल्पनेवर तुमचे मत काय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा।